या भागातील आमचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे साहेबांनी अशी चर्चा मुंबईमध्ये आल्यानंतर केली होती की राज्यातील इतर स्थानकांना तुम्ही भेटी देत असताना माझ्या मतदारसंघातील या स्थानकाला भेट द्या आणि आज अचानक ही पाहणी करायचं ठरवलं। काल दौरा जाहीर केल्यामुळे थोडीशी स्वच्छता मला जास्त दिसते आहे, परंतु असो, मंत्री येणार म्हटल्यानंतर स्वच्छता जी केली जाते आणि त्यामुळे फरक तर पडतोच। प्रामुख्यानं आजच्या आज मी हे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांची बंकबेड, कारण बंकबेड त्यांना पिण्याचं पाणी स्वच्छ आणि त्याचबरोबर आंघोळीचं गरम पाणी याची व्यवस्था ताबडतोब करायला सांगितलेली आहे। मी स्वतः जाऊन त्यांच्या जे त्या ठिकाणी आराम करतात राहतात त्याची पाहणी केली। अवस्था जरा वाईट आहे, परंतु ताबडतोब माझ्या अधिकारामध्ये मी निधीचा उपयोग करून त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा द्यायला मी सूचना केलेल्या आहेत। माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आमच्या डीसीकडनं हा प्रस्ताव मागून घेऊ, लवकरात लवकर त्यांना त्या सुविधा देऊ। आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही स्वयंसेवी संस्थेनं वॉटर कूलर या ठिकाणी आलेले आहेत, त्याचं कनेक्शन वगैरे अजून झालेलं नाही, परंतु ते सुद्धा 1-2 दिवसामध्ये मला तर असं वाटतं की ताबडतोब मी त्यांना आजच्या आजच करायला सांगतो, म्हणजे उद्या महाराष्ट्र दिनापासून ते सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेला दाखल होतील। महिलांसाठी शौचालयामध्ये कुठलीही पैसे आकारणी करू नये हे जरी आम्ही ठरवलं तरी सुलभ शौचालयाच्या माध्यमातून महिलांकडनं सुद्धा पैसे घेण्यात येतात, अशा तक्रारी आल्या होत्या। स्वतः जो चालवतो त्यांनी सांगितलं की आम्ही 2 रुपये घेतो, परंतु 2 रुपयेसुद्धा महिलांकडनं घेणं योग्य नाही आहे किंवा कायद्यामध्ये ते बसत नाही आहे आणि त्यामुळे शौचालयामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं ते पैशाची मागणी करतात ते योग्य नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की राज्य परिवहन विभागानं जे स्वच्छता कर आता चालू केलेला घ्यायला, त्यातूनच सर्वसामान्य प्रवाशांना 1 जूनपासून सर्व शौचालय ही मोफतच पुरुषांनासुद्धा आणि महिलांनासुद्धा मोफत केली जाईल। त्याची स्वच्छता आमच्या माध्यमातूनच आम्ही करू, ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना हव्या आहेत त्या आम्ही देऊ। त्याचबरोबर प्रत्येक एस टी स्टँडची दिवसातून 4 वेळा म्हणजे दर 4 तासांनी स्वच्छता करणे, त्याचबरोबर शौचालयाची साफसफाई करणे, त्याचबरोबर ह्या आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाण्याची थंड पाण्याची व्यवस्था करणे, जे प्रवासी येतील त्यांच्यासाठी थंड पाणी प्यायला उपलब्ध करून देणे। बसेस ज्या आहेत सकाळी निघताना पूर्ण आतून बाहेरून स्वच्छ करून आतमध्ये सुद्धा काही कचरा वगैरे पडलेला असेल त्याच्यासाठी कचरा कोंडी म्हणजे डस्टबिनची व्यवस्था करणे, अशा प्रकारच्या सुविधा करतोय। प्रामुख्यानं काही उपाहारगृहामध्ये 40 रुपयामध्ये नाश्ता आणि चहा याची सुविधा देण्याची आम्ही सूचना केली होती, परंतु त्यासुद्धा दिसत नसल्याकारणानं 1 जूनपासून त्या आम्ही फक्त 40 रुपयामध्ये नाश्ता आणि चहा हे हायवेवरील हॉटेलसाठी ठेवलं होतं, परंतु आता 1 जूनपासून ST महामंडळाच्या आवारामध्ये असलेल्या सगळ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा सगळ्या उपाहारगृहामध्ये सुद्धा 40 रुपयामध्ये भरपेट असं म्हणता येणार नाही, परंतु चहा आणि नाश्ता हे त्यामध्ये वडापाव आला आणि चहा आला किंवा समोसे आले आणि चहा आला किंवा मिसळ आणि चहा, अशा पद्धतीनं 40 रुपयामध्ये ते देण्याचं महामंडळाचं धोरण आहे। ते आमच्या गोरगरीब प्रवाशांनासुद्धा 1 जूनपासून त्या प्रत्येक उपाहारगृह ज्या ठिकाणी ST महामंडळ आहे त्या ठिकाणी उपाहारगृह आहेत त्या ठिकाणी ही सुविधा देण्याचं निश्चित झालेलं आहे। बारणे साहेबांनी ज्या ज्या काही सूचना या ST महामंडळाच्या जागेच्या संदर्भात केलेल्या आहेत त्याचीसुद्धा आम्ही अंमलबजावणी करतो आहे। त्यामुळे 1 जूनपासून एक वेगळं ST महामंडळ किंवा 1 जूनपासून हे डेपो जरा वेगळ्या प्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घेऊन अति स्वच्छ झालेलं दिसेल। फक्त मंत्री आल्यानंतर स्वच्छता जी दिसते ती तुम्हाला 1 जूनपासून रोजच दिसेल असं मला तरी आता विश्वास आहे। ग्रामीण भागामध्ये अजूनही डेपोची बिकट अवस्था झालेली आहे, त्याकडे कसं तुम्ही लक्ष देणार आणि ती परिस्थिती कधीपर्यंत सुधारेल? नाही, बघा आता सगळीकडे मी ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं त्या ठिकाणी दौरा करत असतो। ज्या ज्या ठिकाणची लोकप्रतिनिधींनी तक्रार केली तर तक्रारीचं निराकरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी जात असतो। आता ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, माझ्या दृष्टीनं ज्या ठिकाणी प्रवासी वाहतूक होते त्या सगळ्या डेपो किंवा ST स्टँड जे माझ्या दृष्टीनं मुख्य, भले तिकडे 10 बसेस जाऊ द्या किंवा 100 बसेस जाऊ द्या, माझ्या दृष्टीनं सर्व समान आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा आम्ही करू। वल्लभनगर, आळंदी आणि नारायणगाव या तिन्ही जे ST स्टँड आमचे आहेत त्याचं PPP तत्वावर आम्ही
डेव्हलपमेंट करतो आहे, जेणेकरून बस डेपो किंवा बस स्टँड न राहता बस पोर्ट म्हणून त्याला भविष्यामध्ये लोक बोलतील अशा पद्धतीचं चांगलं व्हिजन घेऊन राज्य सरकार आणि महायुती सरकार पुढे जात आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि प्रामुख्याने एस टी महामंडळावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं जास्तीत जास्त आमच्या सर्वसामान्य प्रवाशांना कशी सुविधा मिळेल त्यासाठी प्रयत्न चालवलेले आहे आणि राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी ते प्रयत्न करतो आहे. दररोज साधारण 50 ते 55 लाख ह्या राज्यातून प्रवासी वाहतूक करत असतात. 14,600च्या आसपास आमच्या बसेस रोजच्या रोज धावत राहतात. पुढील वर्षभरामध्ये अजून 8,000 बसेस नवीन दाखल होणार आहे. त्यामुळे जुन्या बसेस भंगारात करून नवीन बसेस रस्त्यावर आणून आमच्या राज्यातील प्रवाशांना सुविधा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे आणि तसं आम्ही पुढे अजून कारवाई करतो आहे. सर, इथं बसेसला पार्किंग नाही आहे म्हणून आपल्या बसेस एका बाजूला रस्त्यावर उभ्या राहतात आणि आळंदीतली 5.5 एकरच्या आसपास जमीन आहे तिथे आपण PMPML बस चालवायला परवानगी देतो. म्हणजे हा कुठेतरी विरोधाभास नाही आहे का आपल्या गाड्या रस्त्यावर उभ्या करायच्या आणि आळंदीतल्या मोकळ्या जागा शिवाजीनगर आळंदीला ते स्मार्ट याच्यात डेव्हलपमेंटला गेलं आहे ते त्यामुळे फक्त PMPL तिथनं आता फक्त बसेस सोडतात. नाही पण आपल्याला काही एवढी जागा आहे तर बसेस इकडे आपण पार्क करतो तर का पार्क करतो. पण मग शिवाजीनगर पाडल्यामुळे सर्व बसेस इकडे पाठवतात. ठीक आहे, या संदर्भात मी माहिती माहिती घेऊनच त्या विषयावर बोलणं, कारण एवढी मोठी जागा आहे तर आमच्या बसेस रस्त्यावर उभं राहणं गरजेचं नाही आहे. मी माहिती घेतो आणि अजून काही त्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणखी एक सर विषय असा आहे, आज तुम्ही चालक आणि वाहकांना जे आराम करण्यासाठी जी वस्ती आहे तिथे पाहणी केलेली आहे. याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळा आदेश दिलेले आहेत की ती व्यवस्थित असले पाहिजे. तुम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर पण बाकी ठिकाणी जेव्हा आदेश देतात तेव्हा इकडे का नाही इम्प्लिमेंट त्याचं होत, कारण की इकडे कॅन्टीन नाही आहे चालक वाहकांसाठी किंवा आता ह्या ठिकाणी जे 10 गाळे बाकी आहेत त्याचं भाडं जास्त असल्याकारणानं ते 10 गाळे अजूनपर्यंत भाड्यानं जात नाही. मी आता सूचना केलेली आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की एस टी महामंडळाच्या माध्यमातून जे जास्त भाडं रेडी रेकनेच्या दरानुसार लोकांना जे परवडत नाही असं भाडं आकारू नये. आम्ही भाडं कमी करून साधारण ह्या परिसरातल्या महिला बचत गटांना वगैरे ते गाळे देण्याचं भूमिका बी घेतलेली आहे. त्या ठिकाणी जर उपहारगृह वगैरे झालं त्या उपहारगृहामध्ये 40 रुपयामध्ये नाश्तासुद्धा देण्याची नाश्ता चहा देण्याची भूमिकासुद्धा आम्ही घेऊ. परंतु तुम्ही दुसरं ज्या एस टी ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या बाबतीत सांगितलं, मी स्वतः त्याची दखल घेतलेली आणि आपण ज्या ड्रायव्हरकडनं सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता करून त्यांना वेळेवर पोहोचवण्याची व्यवस्था करतो त्या ड्रायव्हरांना सुविधा सर्वप्रथम द्यायला हवी या मताचा मी आहे. त्या कंडक्टरला सुविधा द्यायला हवी या मताचा मी आहे. त्यामुळे आता मी सूचना केल्यावर त्याच्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल आणि महिन्याभरात त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात अशा सक्त ताकीद मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेली. एक आणखी छोटा प्रश्न असा होता की काय ग्रामीण भागामध्ये बस अत्यंत खराब आता आपण बघा, आता जुन्या बसेस होत्या त्या जुन्या बसेस झाल्या होत्या 15 वर्षसुद्धा पूर्वीच्या बसेस त्या वापरत येत होत्या. त्यामुळे आता त्या सगळ्या भंगारात काढलेल्या आहेत आणि 8,300 नवीन बसेस आपण घेतलेल्या आहेत आणि त्या आता रस्त्यावर येतील. एक छोटा प्रश्न, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण CCTV लावण्याचा निर्णय घेतलेला, त्यानंतर 6 महिन्यांनी इथे CCTV लावले ते अजून पूर्णपणे नाही असं मी त्या CCTVच्या बाबतीत त्यांना सांगितलं आहे की CCTV मी 1 महिन्याने परत नाही तर बघायला येईल. मला मी सांगितलं, सूचना केलं त्या CCTV पूर्णपणे मला वापरत आलं पाहिजे. आणि आणखी एक पोलीस चौकी तिथे उभारलेली आहे, त्याला 4 महिने झाले. तिथे एक पोलीस नाही आपण नेमू शकलो, पत्रव्यवहार ST नाही केला आहे पण पोलिसांकडून प्रतिसाद नाही आहे. मनोरकर ते पोलीस चौकीच्या बाबतीत आपण तो फोन करा, मला गाडीत फोन लावून द्या, ते बोल. अरे राजा, हे निर्णय सगळे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत असतात आणि तुम्हालाही कल्पना आहे पक्ष संघटना वाढीसाठी, पक्ष मोठा होण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक कार्यकर्ता जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत असेल, जे अंध अपंगांचे प्रश्न सोडवत असेल, दिव्यांगांचे प्रश्न सोडवत असेल, सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवत असेल, असा जर एखादा कार्यकर्ता
आमच्या पक्षामध्ये जर विधान परिषदेचं त्याला उमेदवारी देऊन जर त्याला निवडून आणण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची जर असेल तर चुकीचं काही नाही आहे. तरीसुद्धा जो निर्णय आमच्या पक्षामध्ये घेतला जातो तो एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो. मराठी सक्तीसाठी रिक्षा चालक जे परप्रांतीय त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आम्ही जर मराठी भाषा बोलली नाही तर आमचा परवाना रद्द होईल, असं काय खरंच होणार नाही. बघा एक गोष्ट सांगतो, 1 मे पासून कारवाई ही होणारच. तुम्ही मराठी सक्ती हा राज्य शासनाचा 1989चा नियम आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता आम्ही सुधारणा केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये. परंतु जर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे. भले तो रिक्षा चालक असू द्या किंवा टॅक्सी चालक असू द्या किंवा ओला उबेरवाला असू द्या. प्रवासी जर मराठीत त्याच्याबरोबर बोलत असतील आणि त्याला जर मराठी समजत नसेल तर त्या ठिकाणी भांडणं होतात, वादावादी होतात, पोलीस स्टेशनला FIR दाखल होतात. अनेक तक्रारीचे पाढे आजपर्यंत आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आम्ही भूमिका आमची स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आणि मराठी शिकण्यासाठी साहित्यिकांनी काही पुस्तिका बनवलेली त्याचं विमोचनसुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहे. परंतु तरीसुद्धा कोणीही संभ्रमात राहू नये. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला मराठी अनिवार्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.